मोस्ट रिक्वेस्टेड खूप महिलांच्या कमेंट्स आल्या, अगं ताई म्हणजे आता अधिक मासून आज पंचमी तिथी आहे, 5वा दिवस आहे, व्यंकटेश स्तोत्रमच्या सेवेवर तू व्हिडिओ नाही केला, व्यंकटेश स्तोत्रम कसं पठण करावं किंवा 3 दिवसीय व्यंकटेश स्तोत्रमची सेवा कशी करावी त्या संदर्भातली माहिती सांग. आणि माझ्या सगळ्यात आवडतीचा विषय व्यंकटेश स्तोत्रम ही सेवा कशी करावी अगदी साध्या पद्धतीने, तर त्याबद्दल माहिती बघणार आहोत. आता काय होतं ना, तुम्हाला सांगते व्यंकटेश स्तोत्रमचं पठण का करावं. अडकलेले पैसे आहे किंवा कर्जबाजारीपणा आहे, थोडक्यात काय, लक्ष्मी प्राप्ती व्हावी आणि प्राप्त लक्ष्मी स्थिर असावी. एखाद्या व्यक्तीला जर आर्थिक अडचण असेल, त्याच्यातून मार्ग मिळावा, त्याच्यातून आपल्याला सुटका मिळावी, कोणाला तरी आपले हक्काचे पैसे दिलेले आहे पण तो आपल्याला देत नाही आहे, त्या सगळ्या संकटातून आपण बाहेर पडावं म्हणून आपण व्यंकटेश स्तोत्रमची सेवा करतो. तर अर्थात अधिक मास आहे तर व्यंकटेश स्तोत्रमची सेवा तर झालीच पाहिजे. आता मी तुम्हाला ज्या काही सेवा सांगणार आहे तर ही रात्रीची व्यंकटेश स्तोत्रमची रात्रीची सेवा कशी करावी ते पण सांगणार आहे. आणि ज्यांना रात्री सेवा करणं शक्य होत नाही त्यांनी दिवसा कशी सेवा करावी ते सांगते. जो प्रामाणिकपणे कष्ट करत असतो त्याला नशिबाची कुठेतरी साथ येणं, त्याच्या विचारांमध्ये बदल घडावा आणि परमेश्वराची कृपा त्याच्यावर लाभावी म्हणून ही सेवा आहे. आणि मला माहिती आहे दररोज कोणी ना कोणी असे कमेंट्स असतं की ताई माझी व्यंकटेश स्तोत्रमची सेवा चालू आहे, माझं एवढं झालं आहे तेवढं झालं आहे, आणि मला त्याचा अनुभव आलेला आहे. बघा, व्यंकटेश स्तोत्रमची सेवा ही 41 दिवसाची असते, 21 दिवसाची असते, 11 दिवसाची असते आणि 3 दिवसाची असते. सगळ्यात आधी माझी अडचण जर भरपूर आहे तर मला त्याच्या 4, 10, 15, 20, 30 पट सेवा करायची असते. आपलं कसं असतं, आपली अडचण खूप मोठी असते आणि आपल्याला एकच रात्रीची व्यंकटेश स्तोत्रमची सेवा करायची असते, लगेच असतं आपलं की चला आता मग देवाने पावलंच पाहिजे, असं नाही आहे. जेवढी जास्त अडचणी आहेत त्याच्या खूप जास्त पट आपल्याला सेवा कराव्या लागतात. पण अर्थात अधिकम अधिक असते म्हणून तर सांगते की हा महिना आपल्यासाठी एक प्रकारचा जॅकपॉट आहे. जेवढी जास्त सेवा कराल त्याच्या 100 पटीने फळ आपल्याला मिळणार आहे. तर हे अधिक महिन्याचं अवचित्त साधून 3 रात्रीचे किंवा 11 दिवसाची नाही तर 41 किंवा 21 दिवसाची व्यंकटेश स्तोत्रमची सेवा कशी करावी. आता तुम्ही म्हणाल ताई 21 दिवस कसं करू शकतो किंवा 41 दिवस कसं करू शकतो, तर अर्थात म्हणजे आपण ही सेवा अधिक मासाला तुम्ही सुरुवात जरी केली आणि नंतर ज्यांना 41 दिवस ही सेवा करायची आहे त्यांनी काय करावं, तर त्यांनी म्हणजे अधिक मासानंतर पण ही सेवा तुम्ही कंटिन्यू करू शकता. पण ज्यांना 3 रात्रीची सेवा करायची आहे त्याच्याबद्दल बघूया. ज्यांना 11, 21 दिवसाची सेवा करायची आहे ते पण सांगते. आता सेवा कोण करू शकतो, तर सेवा कोणीही करू शकतो. दुसरं, सेवा कधी करू शकतो, तर अधिक महिना प्रत्येक दिवस हा महत्वाचा आहे. आणि आज तर गुरुपुष्यामृत योग आहे. ज्यांना आज काही कुठलीच अडचण नाही आहे ना त्यांनी नक्कीच आजपासून सेवेला सुरुवात करावी. आता तुम्हाला नियम अटी आधी सांगून देते. आजपासून सेवा करावी म्हणजे काय, गुरुवार, शुक्रवार, शनिवारी 3रा दिवस आहे. आणि मग मी तुम्हाला उद्यापन पण सांगणार आहे. 3 दिवसाची सेवा आहे जी करू शकतो. आता ताई अगेन मी 1 दिवसाची करू शकते का. आता काय होतं तुम्हाला सांगते, माझं पण लहान बाळ आहे. जोपर्यंत आपण झोपत नाही ना तोपर्यंत मुलंही झोपत नाही आणि ते झोपेपर्यंत 12 वाजून जातात. आणि याच कारणामुळे ना व्यंकटेश स्तोत्रमची रात्रीची सेवा राहून जाते. पण ज्यांना 1 दिवसाची सेवा करायची इच्छा आहे की ताई म्हणजे खरं तर 3 रात्रीची सेवा आहे, मी तुम्हाला काय सांगते ही 21 आणि 41 दिवसाची सेवा आहे. असे फार क्वचित लोक आहेत ज्यांना 3 रात्रीचाच अनुभव येतो. कारण अर्थात सेवेचा अनुभव येण्यासाठी आपलं कर्मफळ पण बलवत्त लागतो. एखाद्याला एका पारायणामध्ये अनुभव येतो तर एखाद्याला 160 पारायणा नंतर अनुभव येतो. तर आपला जो काही कर्माचा बँक बॅलन्स आहे तो जोपर्यंत वाढत नाही तोपर्यंत आपल्याला अनुभव येत नाही. आता ज्यांना 3 रात्रीची करायची आहे त्यांनी कुठल्याही दिवशी तुम्ही सेवेला सुरुवात करू शकता या अधिक महिन्यामध्ये कधी पण. पण ज्यांना अगं ताई माझ्याकडनं नाही शक्य होत, माझं लहान बाळ आहे किंवा त्याला सांभाळून किंवा मला घरात काही कारणांमुळे मला सेवा करता नाही येत, मग अशा वेळेस तुम्ही 1 दिवस, आज तर गुरुपुष्यामृत योग आहे, आज रात्री 12:55 म्हणजे 2 वाजेपर्यंत 2, सव्वा 2, 2:30 पर्यंत हा पुष्य नक्षत्र आहे. ज्यांची इच्छा आहे आजपासून सेवेला सुरुवात करायची किंवा आज मला सेवा करायची आहे त्या करू शकता. आता सेवा कोणीही करू शकतो. 3 दिवस ब्रह्मचर्याचं पालन करायचं असतं. 1 दिवस करणार असेल तर 1 दिवस ब्रह्मचर्याचं पालन करायचं असतं. घरात मांसाहार होणार नाही याची काळजी घ्या.
ताई मी खात नाही पण तुम्ही व्यंकटेश स्तोत्रमची सेवा करत आहे, 3 दिवसाची तुम्ही करत आहे, एवढं जीव तोडून आपण सेवा करत असतो, नक्कीच घरात मांसाहार होणार नाही किंवा घरात शिजणार नाही, घरातलेही कामणार नाही, त्याची काळजी महिलांनी थोडी तरी घ्यावी. बघा आपण इतकी जीव तोडून सेवा करत असतो, आपल्या घरच्यांनाही तेवढं समजलं पाहिजे की बायको मुलगी मुलगा सेवा करत आहे तर आपणही थोडंसं गांभीर्य ठेवावं. तर मी तुम्हाला सांगेल, अगदी तुम्ही सत्यनारायण जरी करणार असेल ना, 5 दिवसाचं असेल तरी ते 5 दिवस घरात मांसाहार होणारच नाही, अशी घरच्यांना एकदम ताकीदच द्यायची की होणारच नाही म्हणा, मी करणारच नाही. कारण काय होतं ना मैत्रिणीनं, आपण खूप जीव तोडून सेवा करत असतो आणि घरात असं काही झालं ना, मग आपलं पण मन नाही होत, तुमचं मन खूप शुद्ध आहे पण मग मांसाहार केल्याने ते घरातलं वातावरण सुद्धा तेवढं खराब होऊन जातं. बाकी तुमची इच्छा. आता आज तर गुरुवार आहे, आज तर कोणी करणार नाही किंवा घरात होणार नाही, ज्यांना इच्छा आहे त्या आज सेवेला सुरुवात करू शकता. कसं करायचं आहे सेवेला, कशी करायची आहे सेवा, तर संस्कृत मध्ये पठण करा किंवा मराठी प्राकृत मध्ये तुम्ही पठण करू शकता, तुमची इच्छा. संस्कृत मध्ये 15 ओव्यांचं आहे, 1 ते 8 ओव्यांपर्यंत व्यंकटेश स्तोत्रम आहे आणि 9व्या ओवीनंतर फलश्रुती सुरू होते. 21 वेळा पठण करायचं असतं रात्री. आता रात्री 11:15 आंघोळ वगैरे करून छानपैकी तुम्ही भगवान विष्णू समोर बसायचं. फोटो असेल तर ठीक आहे, देवघरातच तुम्ही मांडणी करू शकता, अखंड दिवा लावायचा किंवा सेवा होईपर्यंत तरी शुद्ध कायच्या तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावला तरी चालतो, किंवा दुसरीकडे मांडणी करून छोटासा भगवान विष्णूचा फोटो ठेवा, पिवळं आसन तुम्ही आधी अंतरा, भगवान विष्णूचा फोटो ठेवा, त्याच्यावर तुम्ही मग तुमचा ग्रंथ असेल. आता हे जे माझ्याकडे आहे व्यंकटेश स्तोत्रम, याच्यात विष्णू सहस्रनाम आहे, तर याच्यात प्राकृत मध्ये पण आहे आणि नित्य सेवेमध्ये व्यंकटेश स्तोत्रम आहे संस्कृत मध्ये. तर हा ग्रंथ तिथे तुम्ही ठेवायचा, पठण करायचं, एकाच बैठकीत करायचं, एका लयात करायचं. कारण 1-2 कमेंट झाले, आता ते आमचं 10 मिनिटात वाचून झालं. मग जर तुम्ही एवढे पटापट वाचत असेल तर काहीच अर्थ नाही. सूर म्हणजे आपल्याला जेवढं कम्फर्टेबल होईल. व्यंकटेशो वासुदेवा प्रद्युत मोहित विक्रमा संकर्षण अनिरुद्धच शेषाद्रीपती रेवच असेल पठण करू शकता किंवा अजून फास्ट व्यंकटेशो वासुदेवा प्रद्युत मोहित विक्रमा. काही महिला तर इतकं म्हणजे 10 मिनिटात त्यांचं 21 वेळा पठण होतं, म्हणजे त्या किती स्पीडने म्हणत असेल. या बारीक बारीक गोष्टी आहे मैत्रिणी, ज्या लक्षात घ्यावं. छानपैकी शुद्ध मन आणि आंघोळ करावी, 3 दिवस 11:15 वाजता आंघोळ करावी, मग तुम्ही वाचायला बसू शकता. तुमची इच्छा असेल ताई व्यंकटेश स्तोत्रम तर माझं होतं 12:20 पर्यंत माझं वाचन होतं, 12:30 पर्यंत होतं, त्याच्या आधी तुम्ही अगदी 11:15 तिथे बसून 1 माळ तुम्ही विष्णू गायत्री मंत्र, 1 माळ लक्ष्मी गायत्री मंत्र तुम्ही पठण करू शकता. जर तुमची इच्छा असेल तर एक्स्ट्रा सेवा करण्याची, 1 माळ म्हणा, 24 वेळा म्हणा, 16 वेळा म्हणा, पण 1 माळ म्हटलं तर सोन्याहून पिवळं म्हणून. आणि ही जी सेवा आहे माळीची, तर तुम्ही ती 11:30 11:15 सुरुवात केली तरी हरकत नाही. 15 मिनिटात तुमचं 2 माळ तरी जपून येईल आणि शार्प 12ला तुम्हाला सेवेला सुरुवात करायची आहे. आता सेवेला सुरुवात करत असताना 21 वेळा व्यंकटेश स्तोत्रम पठण करायचं आहे. तर 1 ते 20 वेळा जर तुम्ही संस्कृत मधलं पठण करत असाल तर 1 ते 8 ओव्यांपर्यंत तुम्हाला 1 ते 20 वेळा पठण करायचं आहे. आणि 21व्या वेळा जेव्हा तुम्ही पठण कराल तेव्हा तुम्हाला सगळंच पठण करायचं आहे. हे करत असताना बाळ उठलं, शांत बस रे, कोणतरी झोका द्या रे, असं काहीही बोलायचं नाही. शांत मनाने. आणि खरं सांगते, जेव्हा व्यंकटेश स्तोत्रमचं पठण होतं, साक्षात भगवान श्री हरी विष्णू तुमची सेवा ऐकत असतात. रात्र शांतता असते आणि घरातले जरी जागे असतील तरी त्यांना म्हणा, बाबांनो शांत राहा, अर्धा तासाची ती सेवा आहे, तुम्ही करा, खूप सुंदर अनुभव आणि मन शांत होईल तुमचं, बस बाकी काही नाही. आनंद मिळेल, मन शांत होईल, सकारात्मकता ऊर्जा निर्माण होते, आचार विचार बदलतात आणि त्याप्रमाणे. आणि भगवान विष्णूंची अधिक असते. खूप सुंदर सेवा आहे, म्हणजे खूप छान आहे. मला माहिती आहे 90% महिला ही सेवा करणार आहे रात्रीची. 3 दिवसाची करायची असेल तर करू शकता. आता उद्यापन कसं करायचं ते पण सांगते. 3 दिवस आपण लगातार मांडणी तशीच ठेवायची. शक्यतो अखंड दिवा लावायचा नाही शक्य होत तर मग जेव्हा तुम्ही सेवा करत आहात तेव्हा पूर्ण दिवा चालू ठेवायचा, नंतरही चालू राहिला तरी चालेल. नंतर तुम्ही झोपू शकता. झोपायचे काय नियम आहे तर झोपायचे काही नियम नाहीये, ब्रह्मचर्याचं पालन करावं. आणि तुमची इच्छा असेल तर तुम्ही गादीवर झोपावं किंवा मग चादर, ब्लँकेट, चटई असं टाकून तुम्ही झोपा. एवढं ऊन आहे ना, एवढं गरम होतं ना की आपल्यालाच वाटतं की त्याला मस्त फरशीवर झोपावं. पण ज्यांना पाठीचा त्रास आहे त्यांनी दिवाणवर झोपलं तरी चालतं. आहारामध्ये काय घ्यावं तर बरेच लोक कांदा लसूण वर्ज्य करतात. तुमची इच्छा असेल तर 3 दिवस तुम्ही कांदा लसूण खाऊ नका. फक्त तुम्हाला मांसाहार 3 दिवस करायचं नाही. परान्न दुसऱ्यांच्या घरचं तुम्हाला खायचं नाही आहे. बाकी कांदा लसूण वर्ज्य करावं, कारण ते तामसी पदार्थ आहेत. तुमची इच्छा, कांदा लसूण वर्ज्य केलं तरी चालेल, नाही केलं तरी तुम्ही खाऊ शकता. बाकी याला कुठलेच नियम नाहीये. आता 3 दिवस पठण करून झाल्यावर
आपण चौथ्याच दिवशी समजा गुरुवार, शुक्रवार, शनिवार 3 दिवस पठण करून झालं. रात्रीचं सांगते मी तुम्हाला. हे करून झालं तर मग रविवारी काय काय करायचं, पिवळी खिचडी माहिती आहे जी आपण करतो, पिवळी खिचडी भगवान विष्णूंना ती प्रिय आहे. पिवळी खिचडी आणि शिरा याचा नैवेद्य दाखवायचा, त्यांना दाखवायचा. तुमची इच्छा असेल तर तुम्ही अन्नदान करू शकता. याचं उद्यापन खूप काही सागर संगीत नाहीये, यथाशक्ती तुम्ही ब्राह्मणांना शिदा, कोरडा शिदा यथाशक्ती दान करू शकता. तुमची इच्छा असेल तर तुम्ही एखाद्या गोरगरिबाला अन्नदान यथाशक्ती करू शकता. तुमच्या घरात जर कोणी जेवायला येत असेल तर त्याला यथाशक्ती तुम्ही जेवू घालू शकता. नाही करणं शक्य होत तर गाईला एखादा नैवेद्य द्यावं. थोडक्यात काय, यथाशक्ती तुम्हाला उद्यापन करायचं. उद्यापन करून झाल्यावर फोटो जागेवर ठेवावं. तुम्ही कलशाची स्थापना पण करू शकता. जर कलशाची स्थापना केली असेल तर तुम्ही कलश उचलून त्याच्यातलं पाणी तुम्ही तुळशीला सोडून कुठल्याही झाडाला अर्पण करू शकता. ते नारळ आहे ते तुम्ही प्रसाद म्हणून फोडून खाऊ शकता. साधं सोपं पण तेवढंच प्रभावी, मनाला प्रसन्न करून देणारी एवढी सुंदर अशी सेवा आहे. आता ताई आम्हाला काही रात्रीची सेवा करायला जमत नाही, मग कसं करायचं, तर बघा कमीत कमी ना 3 वेळा तरी व्यंकटेश स्तोत्रम पठण करायचं असतं. शांत मनाने जसं तुम्हाला जमेल तसं. रात्रीची सेवा मी तुम्हाला सांगितलंय, ज्यांना 21 दिवस करायची आहे अशीच करायची. 21व्या दिवशी पठण करून झाल्यावर म्हणजे 22व्या दिवशी तुम्हाला उद्यापन करायचंय. मध्ये मासिक धर्म आला तर 4 दिवस तेवढे जाऊ द्यायचे, 5व्या दिवशी सेवा कंटिन्यू करायची. पण जर असं झालं की एखादं सुतक पेटाळ आलं तर मग ती सेवा नव्याने सुरू करावी लागते. सगळ्यात आधी भगवान विष्णू तुमची सेवा ऐकत असतात. काहीच घाबरायचं नाही. रात्री सेवा करता म्हणजे काही वाईट होतं का, काहीच नाही. मन शांत असतं, भगवान विष्णूंचा फोटो असतो, आपण असतो, कुठले ना कुठले अनुभव येतात. आता अनुभव येणं म्हणजे काही घाबरण्यासारखं नाहीये बरं का, काहीच नाही. मन प्रसन्न आहे आणि हे जेव्हा पठण करत असताना मनात एक उत्साह निर्माण होतो. एक छान वाटतं की माझ्याकडनं बालाजी भगवानची सेवा होती आहे. तुम्हाला जे स्तोत्र मंत्र याच्या नंतरही तुम्ही पठण करू शकता जर तुमची इच्छा असेल तर. शांत मनाने, शुद्ध अंतकरणाने आणि अतिप्रसन्नतेने ही सेवा करा. काही घाबरायचं नाही, काही होत नाही. लोक तुम्हाला काहीतरी सांगतील, भीती वाटते, हे दिसतं, साप दिसतो, नाग दिसतो. शेष शयनावर भगवान श्रीहरी विष्णू विराजमान असतात. ते स्वप्न जरी पडलं तरी तो शुभ संकेत आहे. तुम्ही जी सेवा केली आहे त्याचं फळ तुम्हाला, किंवा तुम्ही जी सेवा केली आहे ती परमेश्वरापर्यंत पोहोचतेच. तुम्ही जसं आहे त्या पद्धतीने सेवा करा. परमेश्वराकडे जाण्यासाठी आपल्याला परफेक्ट व्हायचं नाही आहे. तुम्ही जसे आहात तसेच प्रत्येक परमेश्वर तुम्हाला स्वीकारत असतो. 21 दिवस करा, 11 दिवस करा किंवा 3 दिवस करा. आता रोज जर करायचं असेल तर रोज कमीत कमी 3दा तरी पठण करा. हा ताई आता आम्ही ना सकाळी पठण नाही म्हणजे रात्री 12ला पठण नाही करू शकत, तर मग मी रोज 21 वेळा पठण करू शकते का दिवसात, चालतंय. किंवा मग मी 11 वेळा पठण करू शकते का, 16 वेळा पठण करू शकते का, 3 वेळा पठण करू शकते का. हो, तुम्ही दिवसभरात कधीही पठण करू शकता, तुम्हाला जसं जमेल. काही नाही, पुढे दिवा लावायचा आहे, धूपदीप लावायचा आहे, शांत मन ठेवायचं आहे आणि शांत स्वरूपात, शांत स्वरात तुम्हाला व्यंकटेश स्तोत्रमचं पठण करायचं आहे. आता मला विचाराल तर मी तुम्हाला ते नक्की सांगेल नेक्स्ट व्हिडिओमध्ये की मी ते कसं पठण करते आणि कसं करते. कारण ती सेवा खूप आवडतीची सेवा आहे मला. का बरं काय माहिती, मला ती सेवा खूप आवडते. तर मग ते कसं करते मी त्या संदर्भात पण माहिती. आणि खरं सांगू का, खूप छोटी सेवा आहे ती, काय खूप त्याला वेळ लागत नाही. बाकीच्या सेवेला तरी टाइम लागतो. पण व्यंकटेश स्तोत्रम 3 वेळा जरी म्हटलं ना, मग की चल सकाळी 3 वेळा म्हणते, काही दुपारी 3 वेळा म्हणते, मी संध्याकाळी 3 वेळा म्हणते, किंवा दिवसभरातून एकदाच मी 3 वेळा म्हणते, हरकत नाही. पण मी तुम्हाला आधी सांगते, हा महिना भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित आहे. व्यंकटेश स्तोत्रम, विष्णू सहस्त्रनाम. आणि मी तर म्हणते ना, ज्यांना विष्णू सहस्त्रनाम बोलायला भीती वाटते ना त्यांनी रोज ऐकावं. या संपूर्ण अधिक महिन्यात ते तुमचं पाठ होऊन जाईल आणि नंतर मग तुम्ही ती सेवा कंटिन्यू करू शकता. म्हणजे ते तुमचं पाठ होऊन जाईल, मग तुम्ही देवासमोर बसून रोज पठण करू शकता किंवा जसं जमेल तसं तुम्ही पठण करू शकता. नक्कीच ही व्यंकटेश स्तोत्रमची अतिशय जागृत खूप सुंदर सेवा या अधिक महिन्यात तुम्ही करा. अधिकम अधिक असते, प्रत्येकाची इच्छा महाराज पूर्ण करू दे. प्रत्येकाच्या आयुष्यात सुख, समाधान, आनंद नांदू दे, हीच महाराजांचरणी प्रार्थना करते. व्हिडिओ मोठा झाला असेल तर माफी असावी, पण माहिती पण थोडी महत्वाची होती. झालेली सेवा स्वामींच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.